नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 17 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 18वा अध्याय वाचत आहोत. 18व्या अध्यायाचे आपल्या 200 पर्यंतचे ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 200च्या पुढचे ओव्या आपल्याला वाचायचे आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. करिता प्रश्न समाधान, लौकिकी वाढेल सन्मान, या लागी संक्षेपे जान, उन्मत वचन स्वय बोले. वेदत्व अर्थ विहित जाणे, ते लौकिकी नाही मिरवणे. सकळी की मूर्खाची म्हणणे, तेशी पशु लक्षणे स्वय दावी. या लागी वेदवाद संवाद, न करी वाद अतिवाद. ऐती अर्थी अतिविशद, स्वय गोविंद सांगत. धरोनिया मीमांसक मत, कर्मकांडीचे शास्त्रार्थ. नानावाद कर्मार्थ, न करी निश्चित निजबोधे. तार्किकांचे अतितर्क, तर्क वितर्क कुतर्क. हेही वाद करीना देख, निजात्म सुख जो जाणे. बाहेरी ब्रह्मज्ञाने गरजे तोंड, भीतरी विषय वासना उदंड. ऐसे महावादी प्रचंड, अतर्क पाखंड त्या नाम. नसोनी ब्रह्मानुभव साचार, जो उच्छेदी निजाचार. तो केवळ पाखंडी नर, उदरंभर दुशील. ऐशिया वादाचा विटाळ, ज्याचे वाचेसी नाही आळूमाळ. न लगे असत्याचा समूळ, मळ नित्य निर्मळ निजबोधे. शुष्कवाद ज्या वृथा गोष्टी, त्यातही वाग्वाद उठी. होय नवे कपाळ पिटी, मिथ्या सावटी करीना. ऐशिया विवादाची कथा, दृष्टी न पाही निज ज्ञाता. मा स्वय करील ऐसा वार्ता, हे सर्वथा घडेना. होता शास्त्रार्थ महावाद, देता युक्तीचे प्रतिबाध. तेथ न करी पक्षपात, शुद्ध जाणे परिशब्द बोलिना. श्रुती विरुद्ध, होता देखे अतिवाद. स्वय जाणे शास्त्रार्थ शुद्ध, परिपक्षपात करीना. वाग्वादी बोलता जाण, दुखवेल पुढीलांचे मन. का क्षोभे स्वतः कर्ण, या लागे वचन बोलिना. जनापासून विद्वेंगत गती, ज्ञाता न पवे सर्वथा स्थिती. निंदा वगणना अपमानिती, ते आत्मस्थिती स्वय साहे. जने जे उपद्रव देती, ज्ञाता साहे ऐशिया रीती. मीची आत्मा एक सर्व भूती, या लागी खंती मानिना. आपुलिया अवयव विकारता, उद्वेंग अनुपजे जेवी चित्ता. तेवी सर्वाभूती एकात्मता, जाणून तत्वता उपगुण मनी. जैसेची ज्याची या स्थिती, भूते उद्वेंग न मानिती. ज्याची या निजाचार गती, सुखी होती जीव मात्र. सर्वभूती भगवंत आहे, जने त्यासी उपद्रव होय. या लागी वागविता हात पाये, सावध राही निजदृष्टी. थोर देता आरोळी, जने दचकेल वनमाळी. का नेटे भवंडिता जपमाळी, देवाचे कपाळी जने लागे. या लागी करचरणाच्या चेष्टा, अवरोनिया निजात्मनिष्ठा. भूती लागोनी दिझटा, धने वैकुंठा उपद्रव लागे. ऐशिया निजात्मगती, उद्वेंग उपजो नेदिभूती. तेथ वाग्वादाची गती, कैशा रीती संभवे.
सर्वभूती भूतात्म ईश्वर, या लागी उंच न बोले उत्तर, तेथ अतिवाद्यासी समोर सर्वथा धर उचलिला. पडल्या जीव संकट प्राणांती, अपमान न करावे कोणे व्यक्ती, अपमानी ना भूताकृती, सर्वभूती हरि देखे. जनास्तव उद्वेंगता, कदा काळी न पवे ज्ञाता, ज्ञात्यापासून उद्वेंगता, नवे सर्वथा जनासी. ऐसी निजात्मस्थिती साचार, तो कोणासी न करी वैर, एची अर्थी शारंगधर, विशद उत्तर सांगत. केवळ पशुची या परी, होऊन देह अहंकारी, कोणासी वैर न करी, तेही परी परीसी. प्रकृती उपर चिदात्मा आहे, तोची सर्वभूती भूतात्मा पाहे, मज माझी ही तोची राहे. ऐशी सर्वभूती एकात्मता जो, त्याची कोणात कोण इतर, कोणासी करावे वैर, सर्वभूती मीची साचार, निरंतर निजात्मा. एकात्मा सर्वभूतात, एची अर्थीचा दृष्टांत, स्वये सांगे श्रीकृष्णनाथ, श्रोता सावचित्त उद्धव. हृदपात्रेषु भूतान्येकात्मकानिच, अलभ्वान विषिदेत काले कालेशन, क्वचित लंब्वान वृष्णेतृतिमान्युभय देवत्रत्रिम. सहस्रघटी भरल्या जळ, बिंबे एकची चंद्रमंडळ, तेवी निजात्मा एक केवळ, भूती सकळ भूतात्मा. देखे भूताकृती ज्या भिन्न, त्याही परकारणी अभिन्न, जेवी अलंकारी सुवर्ण, आकारी ही जाण भिन्नत्व नाही, जेवी मृतिकेची गोकुळे, केली नानाकारी पूज्य झाली, परी ते मृतिकांची संचली, ते विभूते भासरी भगवंती. का विनोदनीया सुते सूत, शेल परकळा पातळ म्हणत, तैशी वस्तूची वस्तुत्वे तेथ, साकार भासत भवरूपे, एव साकार निराकार, उभयंता ब्रह्माची साचार. ऐसा ज्याचा ज्ञान निर्धार, त्याचा आहार तू एक. आहार न मिळे जिये काळी, दुःखी नव्हे ती वेळी, अन्ना लागी नये तळमळी, धारणा बळी निबलिष्ट. आहार मिळाल्या उत्तम, हरी खेजे नाव मनोधर्म, देवाधीन जाणीवर्म, निज कर्म प्राप्तिसी. एव प्राप्त प्राप्ताची कथा, जाणे देवाधीन तत्वता, या लागी हर्ष विषादता, त्यांचे चित्त स्पर्शना. देवाधीन प्राप्ती प्राण्यासी, ऐसे सत्य कळले जासी, ते भिक्षेसी का हिंडणे मनसी, ते ऋषिकेशी सांगत. पाळावया आश्रम धर्मासी, अवश्य हिंडावे भिक्षेसी, मधुकरी संन्याशासी, स्वधर्मासी अतिविहित. साधका जरी आहारार्थ, अवश्य हिंडावे लागेथ, आहारे विन त्यांची चित्त, विक्षेपभूत हो पाहे. तीही रसासक्ती सांडून, भिक्षेसी करावा प्रयत्न, आहारे विन त्यांचे मन, अतिक्षीण सर्वांसी. साधकासी आहारे विन, न संभवे श्रवण मनन, न करवे ध्यान चिंतन, अनुसंधान राहिना. संन्याशासी ध्यान न घडे,
ते आश्रमधर्माचे तारुबडे. या लागी भिक्षेची रोकडे, हिंडणे गडे हितार्थ. मिळावे मिष्टान्न गोड, हे सांडूनी रसनाचाड. करावे भिक्षेचे कोड, परमार्थ दृढ साधावया. आहार घेतलिया जान, साधकासी घडे साधन. साधन करिता प्रगटे ज्ञान, ज्ञानास्तव जान निज मोक्ष लाभे. सर्वथान वांसावे मिष्टान्न, तरी भिक्षा मागावी कोण. ऐसे काही कल्पिल मन, तेची श्रीकृष्ण सांगत. सहज भिक्षेशी नाही जाण, शुक्ष अथवा मिष्टान्न. तेने करावे प्राणधारण, रसना लालन सांडोली. निद्रालस्याचे नये प्रस्थान, तैसे करावे प्राणधारण. दृढ ठसावे आसन ध्यान, युक्ताहार जाणया नाव. वल्क अथवा अजीर्ण नवे अथवा वस्त्र जीर्ण, सहजे प्राप्त झाल्या जाण. करी प्रावरण यथा सुखे, कथा हो का मृदू वस्तरण. ऋणशय्या का भूमिशयन, स्वभावे प्राप्त झाल्या जाण. तेथही शयन करी मुनी, मी एक भोगता शयन करता. हेही नाही त्यांची अहंता, सानादी कर्मी वर्तता. त्याची निर्भिमानता हरी सांगे. आचमन स्नान शौचाचार, करिता नव्हे विधी किंकर. कर्माभिमानाची मोडली थार, जैसा मी अवतार तैसा तो. जैसा मी लीलावतार धरी, आलिप्तपणे कर्मे करी. तैसीची जाण योग्याची परी, सर्व कर्मचारी आलिप्त. ज्यासी विधीचे भय नाही पोटी, तो कर्मे करावया कदानुठी. तेची विखीची विषद गोठी, कृष्ण जगजेठी सांगत. कर्म करणे न करणे, ऐशिया संदेहाचे ठाणे. पळाले माझे निदर्शने, संकल्पाचे जिने निमाने. संकल्पू निमताची बोटी, विराली लिंगदेहाची गाठी. वेदाची हरपली त्रिपुटी, मी परमात्मा दिठी देखता. ज्यासी नाही वेदाचे भान, त्याचे देहाचे भरण पोषण. स्नान भोजन शयन, गमनागमन केवी घडे. जिनोनिया विकल्प भ्रांती, त्रिशुद्धी मिसळला अद्वैती. त्याचे देहाची स्थितिगती, प्रारब्ध हाती निश्चित. वृक्ष समूळ पडली या बाही, परी साद्रता वृक्षी राही. तांबूल खाऊन या जाये, तरी अधरी राही सुरंगात. हो का कन्यादान केल्या पाहे, वरू कन्याही घेऊन जाये. तरी युगामान उरला राही, रुसणे न जाये देहांत. तैसा अभिमानाचे निसळे, मी कर्म करता म्हणवी बळे. ते अहंता निमी ज्ञान बळे, तरी शरीर चळे प्रारब्धे. कुलाल दंड भांडे घेऊनी जाये, पूर्व भवंडी चंद्रभवंट राहे. तेवी अभिमान गेलिया पाहे, देह वर्तता हे प्रारब्धे. त्या देहाचे भरण पोषण, प्रारब्धची करीते जाण. ज्ञात्यासी प्रपंचाचे भान, सत्यत्वे जाण सेना. जैसी मिथ्या छाया देहापाशी, तैसे देह दिसे सज्ञानासी. या लागी देह बुद्धी त्यासी, सत्यत्वेसी उपजेना. छाया सुखासना माझी वैसे, का विष्टेवरी पडली दिसे. त्या छायेचे अभिमान वशे, सुख दुःख नशे पुरुषांसी. तेवी देहाची ख्याती विपत्ती, बादिना सज्ञानाचे स्थिती. प्रारब्ध क्षयाचे अंती, विदेह पावती कैवल्य.
जैसी जळाची लहरी निश्वळ होय सागरी, तैसा ज्ञाता मज माझारी वेदेह करी समरसे. उगम संगम प्रवाह गती, सरिताची नामरूप ख्याती, जेवी प्रळयोदकी हारपती, तेवी समरसती मज माझी ज्ञाते. अपरोक्ष साक्षात्कार संन्यासी, त्याची स्थिती गती स्वधर्मेसी. उद्धवा सांगितली तुझपाशी, आता मुमुक्षु संन्यासी ते का. शेंडा धरुनी समूळ, ज्याचे उत्तरोत्तर दुःखफळ, अतिबाधक विषय जाळ, त्याची केवळ जो अनासक्त. माझे प्राप्ती लागी चित्त, सदा ज्याचे अर्थभूत स्वधर्मकर्मी वर्तत. जो वेदार्थ विवंची, इहामूत्र भोगी निश्चित, त्रासले असे ज्याचे चित्त. ऐसा जो का नित्यविरक्त, अतिविख्यात मुमुक्षु, तेने साधावया ब्रह्मज्ञान, तेची साधनी लावी तामन. स्वकर्म झाली विलक्षण, आली नागवन प्रत्यवाये. तेने कर्म संन्यासोनी जान, करावे संन्यास ग्रहण. सद्गुरु श्री घावे शरण, तेने ब्रह्मज्ञान पदप्राप्ती. एक केवळ भावार्थी, नेने स्वधर्म कर्मगती. तेने शास्त्रश्रवण युक्तती, परिभाची प्रीती निवार. तेने ही संन्यासोनी जान, गुरु श्री घावे शरण. त्यासी ही गुरु कृपा जान, ब्रह्मज्ञान वाप्ती. गुरु करावा अतिशांत, शास्त्रार्थ परमार्थ पारंगत. त्याचे सेवेचा भावार्थ, स्वय श्रीकृष्णनाथ सांगत. अचळ अमळ अविनाश, परात्पर रत परेश. गुरु तो ब्रह्मईश, हा दृढ विश्वास धरावा. त्या विश्वासाच्या पडिपाडी, नवल गुरुचरणी आवडी. नित्य नूतन नवी गोडी, सोडोवडी भजनार्थ. ऐशी या भजन परवडी, हृदयी श्रद्धा उसळी गाढी. गुरु आज्ञेची नुलंगी काढी, आळस तोडी समूळ. गुरु वाक्याचे निश्रवणे, विकल्पाचे खंत खनने. संकल्पासी सुळी देणे, जीवे घेणे अभिमान. तेथ अनुसया कैची उठी, दाकेची निमाली उठा उठी. तेसी ऐसी गुरुचरणी श्रद्धा मोठी, परब्रह्मदृष्टी गुरु पाहे. निर्गुण जो निर्विकार, तोची मूर्तिमंत माझा गुरु. करुणीय करता ईश्वरू, तोची हा साचारू गुरु माझा. नित्य निर्विकल्प देख, ज्यासी मनती समाधी सुख. ते माझ्या गुरुचे चरणोदक, ऐसा भावे नेटक भावार्थी. गुरु ते पाहता ब्रह्मदृष्टी, शिष्य ब्रह्मत्वे आला पुष्टी. ब्रह्मरूप देखे सृष्टी, निजैक्ये मिठी गुरुचरणी. ऐसे ब्रह्मरूपी एक घडे, तव गुरु सेवा करणे पडे. ऐक्य झाल्याही पुढे, देवन मोडे अखंडत्वे. कापूर घातली आजळी, स्वयं विरोनी जळ परमळी. तेवी अह जाऊनी सेवा सकळी, सर्व काळी गुरुचरणी. ऐसी अवस्था न येता हाता, केवळ मुडुनिया माथा. संन्यासी मनती पूज्यता, त्याची अनुचितता हरी बोले. सोय संन्यास अंगीकारी, ब्रह्म साक्षात्कार जो न करी. त्यालागी स्वयं श्रीहरी अतिधिकारी निंदित. नाही वैराग्याची स्थिती, नसता विषय विरक्ती. देखोनी संन्यास घेती, केवळ वृत्ती नार्थ अन्नार्थ. संन्यास
नेघता पूर्वदृष्टी जी वैराग्य होती पोटी, ते संन्यास घेतल्या पाठी उठा उठी पळाले. ज्ञानेंद्रिये 5-6 मन, हिची अरीष डवर्ग जाण, याचे न करिता निर्दळन संन्यासपण तो विटंबू. वैराग्ये सकाम मन, तेने विषयाकुलित बुद्धी जाण, नाही ज्ञान ध्यान साधन, दंडग्रहण उदरार्थ, नुपजेच अनुताप जाण, न करीच श्रवण मनन, आदरेन साधीची साधन, त्याची ब्रह्मज्ञान नव्हेची, त्याचा व्यर्थ संन्यास जाण, व्यर्थ त्याचे दंडमुडन, व्यर्थ काषाय वस्त्र ग्रहण, जेवी वेशधारण नटाचे. संन्यास घेतली या पाठी, कामोत्संबळे उठाउठी, क्रोध लोभाची घुमे अगिटी, चौगुना पोटी भिमान, आसक्ती अधिकारिक उठी, सदा ग्रामची चावटी, करणे पैशून्याच्या गोष्टी, दंड कसोटी दंभार्थ, अनधिकारी दंडग्रहण, तिने संन्यास रूपे जाण, केवळ आली नागवन, आपल्या आपण नाडिले यज्ञाधिकारी सुरण, नाडिले स्वधाराकारांचे पितृगण, नाडिले ऋषी भूतगण, पळी अर्पण टाकिना, जीवरूपे मी परमात्मा आपण, त्या मज हृदयस्था टाकिले जाण, जीवोद्धारी जे संन्यास ग्रहण, तेची दृढ बंधन त्यासी झाले.